फाशीला चाललीच सगळे नाही का. आणि तिथं मात्र इथं पुढं पुढं सारखा बसलं की मागच उलटे गेर पडतात. काही काहींना महाराज कसे गेर पडतात, उलटे गेर पडतात, मागं सरकतात. मग म्हटलं पुढं सरा तरी मागं सरली पण पुढं नाही. आणि तिथं तमाशाला पार त्या स्टेजवर चढायच्या मागं असत. ऐकलं का? म्हातारी सुद्धा गपरात नाहीत, त्यांना सुद्धा चढ भरतो दादा कोंडकेच्या गाण्यासारखं. फेटा घेत म्हणतो हो द्या बारी. अरे काय बारी आता बारीच राहिलंय काय का? जिथं हित नाही तिथं मात्र रात्रभर काय करतात, जागतात. लक्षात ठेवा. त्यांना म्हणजे जागे राहतात परंतु हित मात्र कळत नाही. आणि 3 नंबरचा वर्ग आहे त्याला मात्र हितही कळत नाही आणि तो जागाही राहत नाही. तो म्हणतो ल्यावे खावे बरे असावे सदैव. खायचं प्यायचं मौज मजा करायची. 4 वाकांचं म्हटले तसं ऋण काढा, काही कर्ज काढा, काय करायची करा, भरपूर खा, मरून जा, कोण काय येते. बरोबर आहे की नाही? पण भारतीय संस्कृती ऋण वैरा हत्या हे आपल्या बरोबर इथे लक्षात ठेवा. आणि मग हे तिसरा जो वर्ग आहे तो म्हणतो कशाला दान धर्म, कशाला सप्तान, कशाला भजन, कशाला एकादशी, कशाला व्रतवैकलन, कशाला वारीन, कशाला पूजन, कशाला सेवा करायची, कशाला मंदिर बांधायचं, कशाला त्याला देणगी द्यायची, काही नकोय, सुखाने राहायचं. मला सांगा 3 नंबरच्या वर्गाच्या बाबतीत म्हटलंय पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. डार्विन नावाचा मानववंशशास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की माणसाची उत्पत्ती पूर्वीच्या काळामध्ये कुणापासून झाली? जनावरापासून, म्हणजे माकडापासून, त्यातली त्यात गोरिला माकडापासून झाली असं. बरोबर. पण माझं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. त्या काळात जर माकडापासून माणसं झाली तर आता माकडापासून माणसं व्हायला पाहिजे होती. पण बिचारे महाराज आता मुंडे साहेब अहो बिचारे माकडे चांगली वागतील. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बाजार, बस स्टॉप, काही ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, माणसं चांगली वागतील याची गॅरंटी देता येईल. मग मला डार्विनचा सिद्धांत पटायला लागतो. बरोबर आहे, माणसाचा प्रवास आता रिटर्न सुरू झालाय. परत कुणाकडे? जनावरांकडे, म्हणजे आपल्या पूर्वजांकडे. जनावरांसारखी माणसं वागायला लागली म्हणून या वर्गाला हित कळत नाही आणि तो जागा सुद्धा राहत नाही. लक्षात ठेवा. पण एक 4 नंबरचा वर्ग आहे. गीता सांगते स्वतःसाठी केलं खाल्लं पाप खातात, दुसऱ्याला नाही दिलं तर. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. म्हणजे घेता घेता का त्यांचे हात तोडून घ्यायचे का? नाही. याचा अर्थ काय की आपणही तशी देण्याची सुरुवात करा. आपल्याला ज्या गुरुदेवांनी दिलेलं असेल, जे ज्ञान आपल्याला ज्यांच्याकडून मिळालेलं असेल, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. किंवा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिभुवनी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. आणि त्यांच्यासारखं आपणही द्यायला सुरुवात केली पाहिजे. हा 4 नंबरचा वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. अनेक योनीनंतर 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मानवाचा देह प्राप्त झालेला आहे. आणि मानवी जीवन का प्राप्त झाले, या जीवनाचं सारभूत तत्व काय, याची इति कर्तव्यता काय, याची जाणीव त्याच्या मनामध्ये निर्माण होती. आणि मग त्याला वाटतं आपलं तर पोट आपण भरतोच ना, आपल्या बरोबर आपण सर्वांचं काय केलं पाहिजे? कल्याण केलं पाहिजे. अलग लक्षात ठेवा. स्वतःसाठी घरापुरतं संकुचित जीवन त्याला जीव असं म्हटलं जातं. ज्याचं जीवन लोकांच्या जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टभीती, परोपकारी. आणि म्हणून या ठिकाणी हा 4 नंबरचा वर्ग आहे. त्यांना माहिती की आपण भागवत कथा केली पाहिजे, आपण सप्ताह केला पाहिजे, आपण कीर्तन केलं पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे, आपण श्रवण केलं पाहिजे, आपण दान धर्म केला पाहिजे, आपण मदत केली पाहिजे. या ठिकाणी हा वर्ग स्वतः इथे जागा राहतोच राहतो. गावात सप्ताह आपल्याला करताच येईल, पण याच्याही पेक्षा आपण आळंदीतून जाऊन साहेबजी बरोबर एक नाही, आपण आळंदी जाऊन सप्ताह करू. ही जागी आहेत आणि ही जागी असल्यामुळे ही बाकीच्यांना पण काय करतात? आपल्या बरोबर जाग ठेवतात. लक्षात ठेवा. आणि मग ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं लक्ष या लोकांकडे गेले त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात आपोली हिताओ जो असे जागता, आपोली हिता जो असे जागता, आपोली हिताओ जागता,
जागता माता पिता दयाचिया पिता दयाचिया धन्य माता पिता दिया कुड़ी कन्या पुत्र होती जैसा सीखो कुड़ी कन्या पुत्र होती जैसा सीखो महाराजांचं ज्यावेळी या वर्गाकडे लक्ष गेलं, कुणी कीर्तन करतं, कुणी प्रवचन करतं, कुणी पाकवाज वाजते, कुणी पेटी वाजवते, कुणी गायन, कुणी टाळ, कुणी भजन, सगळ्यांकडे लक्ष गेल्यानंतर महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता, हित म्हणजे जीवावर भगवंताची कृपा होणे. आणि ते हिताले नाहीत, लक्षात ठेवा. मुळात ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, मीराबाई असतील, जनाबाई असतील, नामदेव महाराज असतील, चोखोबाराय असतील, जे सगळे संत होऊन गेले ते मुळात त्या कामासाठी चाललेले होते. लक्षात ठेवा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ऋषी